प्रिय नेवास्कर बंधू भगिनींनो, आत्तापर्यंत आपण नेवास्कर न्यूजवर जो प्रेम आणि विश्वासाचा वर्षाव केला त्याबद्दल नेवास्कर न्यूजतर्फे आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार। नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारांना योग्य उमेदवाराची माहिती सोप्या आणि स्पष्ट स्वरूपात मिळावी यासाठी आम्ही यंदा विशेष उपक्रम राबवित आहोत। प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन तेथील सर्व उमेदवारांच्या छोट्या मुलाखती आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत। या उपक्रमामुळे उमेदवारांची भूमिका, विचार आणि योजना आपल्यापर्यंत थेट पोहोचतील आणि योग्य उमेदवार निवडण्यास आपल्याला निश्चितच मदत होईल। नमस्कार, मी राजश्री प्रभाकर आहे, वॉर्ड नंबर 1 मधून महायुतीच्या शिवसेना धनुष्यबाण या चिन्हाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तरी तुम्ही या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की प्रभागामध्ये काय बदल करावेसे तुम्हाला वाटतंय की त्या हेतूने तुमचा तो विजन राहणार आहे? निवडून आल्यानंतर तुम्ही काय बदल करू इच्छिता? आम्ही आमच्या वॉर्डमध्ये कचऱ्याचं निर्मूलन एक आणि पाणी जवळजवळ 8-8 दिवसातून पाणी येतं, तर महिलांची जास्त तक्रार येते त्यामुळं, आणि उन्हाळ्यात पण पाण्याचे खूप हाल होतात। आणि अजून मोकाट जनावरांचं सारखं म्हणजे त्यांचा खूप त्रास आहे, सगळीकडे त्यांचा सुळसुळाट आहे, त्यांचा पण बंदोबस्त व्हावा त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आणि आपल्या वॉर्डचा विकास व्हावा अशी फार इच्छा आहे। रस्ता वगैरे, रस्त्यांचं सुशोभीकरण आणि उद्यान वगैरे व्हावं एखादं वॉर्डमध्ये। तसं महादेवाचं मंदिर आहे तिथं पण चांगलं सुशोभीकरण चालू आहे, तर तो पण रस्ता चांगला व्हावा। हा शाळेचा रस्ता आहे, हा लहान मुली वगैरे, तर मला हे सगळं सर्व करायचंय, तर याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी उज्ज्वला शेखर गव्हाणे, प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका या पदासाठी उभी आहे। तुमचं ताई, ह्या जो नगरसेविका पदासाठी तुम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यामध्ये तुमचं जो वॉर्ड आहे 1 क्रमांकाचा, त्यामध्ये तुमचं काय विकासाचं विजन आहे? काय 1 क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये तुम्ही बदल असे घडवू इच्छिता जेणेकरून प्रभाग 1 मधल्या नागरिकांची सुख सुविधा अजून त्यांना चांगली करून देता येईल तुम्हाला? माझ्या प्रभागामध्ये पहिला प्रश्न स्वच्छता व पाण्याचे नियोजन राहील, यावर मी लक्ष देईल। पाण्याचे जे वेळापत्रक आहे ते कधीही कोलमडू देणार नाही। आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय श्री अजितदादा पवार साहेब व महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या मार्फत जे राबविण्यात येणाऱ्या ज्या लाडकी बहीण तसेच महिलांसाठी व वृद्धांसाठी असणाऱ्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्या प्रभागातील नागरिकांपर्यंत मी पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करेन। आणि तसंच आता सध्या शहरामध्ये खूपच मोकाट जनावरांचा वावर आहे, तो जनावरांचा जो बंदोबस्त करण्यात येईल आणि महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह जे आहे ते बांधण्याचा मी प्रयत्न करेन। आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या ज्या समस्या आहेत व ज्या अडचणी आहेत त्या वेळेवर सोडवण्याचा मी प्रयत्न करेल। आणि तसंच आमच्या प्रभागामधील वृक्षारोपण जे आहे यावर मी लक्ष देईल। नमस्कार, मी शिंदे जयश्री चंद्रकांत, वार्ड क्रमांक 1 मधून मी क्रांतिकारी शेतकरी पक्षासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे। काय विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीला आपण सामोरे जाणार? वॉर्डामध्ये काय विकास कामे करण्याची इच्छा आहे? आतापर्यंत भूमिगत गटारी, रस्ते, हे सगळे जे काम आहेत हे नामदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्टपणे पार पडलेले आहेत। पण नव्याने काही म्हणजे उद्भवलेले आहेत, जसे की वेळेवर पाणी पुरवठा, घनकचऱ्याचे नियोजन, तसेच घंटागाळी वेळेवर येणे वगैरे। आणि सध्या नेवाशामध्ये जे मोकाट जनावरांचा त्रास आहे जेणेकरून लहान मुलांना वगैरे सगळ्यांनाच अडचणी येतात, मुलं जाण्यासाठी घाबरतात, तर आपण त्याचा म्हणजे बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करू।
परत इतर काही नागरिकांचे अजून काही छोटे मोठे प्रश्न असतील तर त्यालाही आपण अगदी मनापासून प्रयत्न करू.